आपने यहाँ पर दीवारों के कान होते हैं, ये वाला सुना क्या? दीवारों के कान कैसे हो सकते हैं? आप अगर चाहते हो तो मैं बता सकता हूँ। मतलब मैंने अभी वो नहीं नहीं ऐसे नहीं, एक मोहतरमा उस कोने से बोलेंगी और एक वहाँ पर आप सुनोगे। मैं सिर्फ बताऊँगा, आपको करना है। हाँ सच में होता है, आप देखना चाहते हो तो। हाँ इधर ही है, इसी में यही ज़्यादा दूर नहीं जाने का है। चलो आप सुनो, मतलब आप ही सुनो, आप ही बोलो। रिकॉर्ड करोगे मतलब फिर? हाँ वही रिकॉर्ड करूँगा ना मैं। ठीक है बताओ। हाँ एक्चुअली मैम मैं महाराष्ट्र से हूँ और यूट्यूब पर यहाँ से चलिए ऊपर यूट्यूब पर ऐसे ही हमारे महाराष्ट्र के डालता वीडियो मराठी भाषा में, लेकिन अब यहाँ पर पूरा का पूरा हिंदी भाषिक लोग ही है ज़्यादा। तो वो भी यहाँ से हाँ वही भी चाहिए। अच्छा बना क्या बोले आप? अच्छा आ रही है ना वीडियो? हाँ आप अच्छा आ रहे हो, आईफोन है। कोई बात नाही। सॉरी हमने फोटो खराब किया था। मित्रांनो आज खूप जास्त गर्दी आहे या ठिकाणी, आपण पाहू शकता हे गेट जे आहे एकदम सुंदर पद्धतीचं गेट आहे। हा दरवाजा आतून उघडला त्याच्यामुळं मित्रांनो ही कुतुबशाही जी आहे, एक राजवंश संपलेला आहे। 8 महिने या ठिकाणी औरंगजेबानं वेढा दिलेला होता, त्यावेळेस फंद फितुरीच्या कारणानं हा किल्ला पडलेला आहे आणि फक्त दरवाजा उघडल्यामुळे कुतुबशाही जी आहे तिचा अंत झालेला आपल्याला पाहायला मिळतो। थांब थांब बंद करू, मागेच थांब, मला पुढे जाऊ दे। बंद करायचं नाही, गेट पर्यंत यायचा। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे गेट आहे एकदम एवढ्या जाड प्रमाणामध्ये ह्याच्या ज्या शेंबे लावलेल्या आहेत आपल्याला पाहायला भेटतात। एकदम जाड पद्धतीचं गेट असून बुलंद पद्धतीचा दरवाजा आहे। ज्यावेळेस औरंगजेबानं हे गेट जिंकलं, म्हणजे हा किल्ला जिंकला, त्यावेळेस दरवाजाला फतेह असं नाव दिलं या दरवाजाला, फतेह दरवाजा म्हणजेच विजय संपादन केल्याचं। तर हे खूप छान पद्धतीचं आहे। वरती तुम्हाला मी दाखवतो, दाखव इकडं। तर दरवाजा पाहू शकता, दरवाजावर कशा पद्धतीनं कलाकुसर केलेले आहे। आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला दिसतं ते म्हणजे मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीचं हे स्ट्रक्चर। ॲक्च्युली हा दरवाजा जो आहे आपल्याला वॉईससाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। या संपूर्ण किल्ल्याची खासियत आहे की जे आवाज आहे त्या काळामध्ये टेलिफोन वगैरे नसायचे, तर आवाज राजापर्यंत पोहोचण्यासाठीचं हिऱ्यांनी कट केलेला ह्या सगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे राजापर्यंत हा संदेश पोहोचवला जायचा की राजाला कोणी भेटायला आलेला आहे किंवा मग कोणता सैनिक आतमध्ये सोडायचा आहे। तर त्यांच्या पद्धतीची त्यांची कोडवर्ड लँग्वेज होती। सांकेतिक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या टाळ्या वाजून वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना दिल्या जायच्या। मित्रांनो हा गोलकोंडा किल्ला आपल्याला हैदराबादमध्ये पाहायला मिळतो, जे की गोल म्हणजे गोल पद्धतीचा किल्ला आणि त्याच्यामुळे ह्याला गोलकोंडा, कोंडा म्हणजे दगडाने बांधलेला किल्ला अशा पद्धतीनं। तर या ठिकाणी आपल्याला शस्त्र जे आहे किंवा मग दुश्मनाला कशा पद्धतीनं अडवलं पाहिजे त्याच्यासाठीची रचना आहे। इथं सैनिक राहत असायचे आणि खूप जबरदस्त ह्या ठिकाणचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं। जे किल्ला आहे आज 15 ऑगस्ट असल्यामुळं ज्या प्रमाणामध्ये गर्दी आहे ते पाहून खूप भारी वाटलं की इतकी पर्यटक मंडळी, इतिहासप्रेमी मंडळी या ठिकाणी भेट देते। तर खूप चांगल्या पद्धतीनं तेलंगणानं याला सांभाळलेलं पण आहे। आपल्याला आणखी खूप साऱ्या रंजक आणि महत्त्वपूर्ण माहितीच व्हिडिओच्या पुढं चालत असताना मिळणार आहेत। या ठिकाणी जे सैनिक होते त्याच्यानंतर हत्यार कशा पद्धतीचे बनत होते, त्यासोबतच पर्यटकांचे पण मनोगत आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका। हा बघा पलीकडे आपल्याला एक माणूस दिसतोय, तो पार युक्रेनवरून आलेला आहे। खूप पोरं पण एन्जॉय करत आहेत त्याच्यासोबत सेल्फीज व्हिडिओज वगैरे। भारी वाटतं ना, म्हणजे असं ॲक्च्युली काय आहे माहिती तुला माहिती आहे आता, म्हणजे ते एक समजा साधारण नागरिकच आहे पण आपल्या लोकांना तेच बघायला आवडतंय, त्याच्यामुळं घेतलं 1-2 रील बनवून। Excuse me, sir. I want to discuss with you some. No, thank you. I think he's not understand English. This person English is weak, so sorry friends. I am not. काही लोक फक्त या ठिकाणी अशा ऐतिहासिक वस्तू पाहायला येतात, काही लोक
त्यांचा अमूल्य वेळ दौडू शकत नाही, त्याच्यामुळे बहुतेक तो फॉरेनर आपल्याला त्या ठिकाणी बोलण्यात इंटरेस्टेड नव्हता. परंतु आपली हॉबी आहे आणि आपण जे फॉरेनर्स. मित्रांनो, आपल्याला डाव्या साईडला ही जी 3 मजली इमारत दिसते याच्यामध्ये आपल्याला 150 खोल्या पाहायला मिळतात आणि या 150 खोल्यामध्ये शस्त्र अस्त्र म्हणजेच हत्यारं बनवण्यात येत असायचे. वेगवेगळ्या बंदुका याच्यामध्ये बनवल्या जात होत्या. तर या संपूर्ण परिसरामध्ये 15,000 सैनिक असायचे आणि संपूर्ण किल्ल्याच्या रक्षणार्थ 45,000 सैनिकांची तुकडी असायची. तर एवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी शस्त्र बनवल्या जात असायचे. एकदम सुंदर पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला हिऱ्यांची बाजारपेठ ही पाहायला मिळत होती. प्रसिद्ध कोहिनूर हिरा याच ठिकाणी आपण पाहिलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणात तो जो हिरा आहे कच्च्या स्वरूपामध्ये आलेला होता, त्याला या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर तो राणीला देण्यात. ओके, तो अभी आप ऊपर जाकर पूरा घूम कर आ गए हो? मतलब कितने? पूरा नहीं घूमते हैं। अच्छा, थोड़ा सा कितने आपके सब्सक्राइबर हैं? सब्सक्राइबर जस्ट मतलब कुछ टाइम हुआ जो कि मैं अभी स्टार्ट किया। इंस्टाग्राम पर भी डालते हो? हाँ, इंस्टाग्राम पे डालते हैं। उतना वहाँ पर कितने हैं आपके? मेरे ऐसे अभी यही 100 फॉलोअर्स है। हाँ, 100 100 ओनली 100 के या 100? नहीं, ओनली 100। तो अब आप जो है बघा एक ऊपर है, अब आप जो है व्हिडिओ चालू राहू दे. काय होते जे मित्रांनो, खरं म्हणजे दुर्दैव आहे या ठिकाणी हे जे लोक एवढ्या प्रमाणामध्ये तिकीट खरेदी करून फिरायला आलेले आहेत, तर याच्यातील भरपूर लोकांना इतिहासाशी बिलकुल घेणं देणं नाही. किल्ला कुणी बांधला आहे किंवा मग किल्ल्यानं कशासाठी संघर्ष केलेला आहे अशा गोष्टींचं त्यांना माहीत नाही. कोणती डायनेस्टीमध्ये झालेला आहे, मूळ किल्ला थोडे बहुत माहिती आहेत त्यांना. त्या पद्धतीने ते डिस्कस केलं त्यांनी, पण त्या ज्या प्रमाणात पाहिजे होतं ते इथं प्रमाणात इतिहास आपल्याला त्यांचा मिळत नाही. आपला महाराष्ट्र खूप बेटर आहे. आपल्या भरपूर किल्ल्यांबद्दल भरपूर आपल्या लोकांना माहिती आहे. कमीत कमी कुणी बांधला किंवा मग कुणी लढवला या गोष्टी त्यांना सगळ्यांना माहिती आहेत. सुलतान कुली कुतब उल मुल्क हा मित्रांनो 1518 मध्ये पर्शिया म्हणजेच जे काही तुर्कमान आहे त्या ठिकाणाहून आलेला होता. पर्शियावरून तो एक पर्शियन होता आणि त्यानं बहामनी जे दरबार आहे त्या ठिकाणी एक व्यापारी म्हणून स्थान मिळवलेलं होतं. व्यापारामध्ये हिऱ्यांचा, गनचा अशा पद्धतीचा व्यापार, शस्त्रास्त्राचा व्यापार करत होता. त्याचं नावलौकिक झालं आणि त्याच्यानंतर दरबारामध्ये त्यानं आपलं स्थान बनवल्यावर त्याला तेलंगणामधील कलह मिटवण्यासाठीच जबाबदारी मिळाली. तो तेलंगणामध्ये गेला, त्या ठिकाणी जो वाद होता तो त्यानं शांत केला. त्याच्यामुळं गोलकोंडा हा जो भाग आहे तो बहमानी साम्राज्यामध्ये त्याला तेथील राजानं देऊन त्याला सुभेदार म्हणून नियुक्त केले. मग पुढं बहमानी सत्ता जी आहे कमकुवत झाली आणि या कमकुवत झालेल्या सत्तेचा फायदा घेऊन हा इराणमधून आलेला जो काही होता पर्शियन ॲटोमन तुर्कमन, तर यानं त्या ठिकाणी स्वतःची सत्ता स्थापन केली. अशा पद्धतीने इंग्रजांच्या अगोदरही परकीय लोकव्यापाराच्या निमित्ताने येऊन या ठिकाणी राज्यकर्ते झालेले आहेत हे आपल्याला कुतुबशाही वंशाच्या स्थापनेनंतर समजतं. सुलतान म्हणून स्वतःला उपाधी धारण करून घेतल्याच्या नंतर त्यानं त्याचं नावलौकिक वाढवलं. मित्रांनो, या ठिकाणी आपण किल्ल्यावर आल्याच्या नंतर आपल्याला मुलगा मिळत आहे जो की डान्स करत आहे. आता माझ्यासारखाच वेडा झालेला असेल त्या ह्याच्यामध्ये प्रोफेशनमध्ये. असं वेड व्हावं लागतं, त्याच्याशिवाय पण गोष्टी होत नाहीत. टॅलेंटशिवाय असं करू शकत नाही माणूस. खूप छान. मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी नेपाळचे बांधव भेटलेले आहेत. आप भी नेपाल से हो? आपने नेपाल में बहुत बढ़िया क्रांति कर दिया. हमारे इंडिया वाले जैन जी बोलकर मतलब बहुत अप्रिशिएट करते हैं आपके काम को. तो कैसा लग रहा है, मतलब आपने जो अब वहाँ चल रहा है वो अच्छा चल रहा है क्या आपके देश में? हाँ, अभी तो अच्छा चल रहा है. अभी तो बहुत अच्छा चल रहा है. तो बहुत बढ़िया, बधाई आपको. मतलब जैन जी की जो ताकत है वो आपने दिखाई और शायद उनसे ही इंस्पायर होकर हमारे जो दिल्ली में जो प्रोटेस्ट हुआ था तो उसमें हमारे भी जैन जी को कामयाबी मिली. तो इंस्पिरेशन आपसे ही मिली होंगी शायद उनको भी. कैसा लगता है हमारे इंडिया में, मतलब आप स्टूडेंट हो मैं या तो फिर काम के लिए आए हो यहाँ पर? अभी तो काम के लिए आए. बहुत बढ़िया. करते रहो, आगे बढ़ते रहो. हम तो ऐसे भी भाई भाई है. इंडिया और नेपाल अलग थोडी आहे. ओके. तर मित्रांनो, हे बिचार आपल्याला काही बाईट देत नाहीये. आता त्याला त्याचं फॉरेनर असणं महत्वाचं आहे. शेवटी मी पण टोपी पहनो भाई. ट्रू आरएसबीएन इज हिअर.
और जहाँ भी जाओ ये मिल जाते हैं, इंडिया में तो पूरे के पूरे हैं। मित्रांनो खूप साऱ्या स्टेप्स उतरत हे बांधव आलेले आहेत। ॲक्च्युली आपण जिथून लोक खाली आले त्या साईडनं आपण वर चाललेलो आहोत, तर हे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे। ॲक्च्युली आपण मंदिर आहे का? हा, हे असं दिसायला लागलं त्या टाईपच, खाली पायऱ्या वगैरे जे आहे। मित्रांनो पाहू शकता इथं असं सिंदूर आणि हळद लावल्यासारखं दिसायला लागले। तर मेंढपाळ बांधवांनीच ह्या किल्ल्याचा किंवा मग या वास्तूचा शोध लावलेला आहे असं जस्ट आपल्याला समजलेलं पण आहे इन्फॉर्मेशन मध्ये। ऊपर क्या है? ऊपर घूमने के लिए बहुत अच्छा जगह है, एकदम आराम से जाइए। मंदिर वगैरह ऐसा कुछ नहीं ना? मंदिर है दो, मतलब दोनों धर्म का मंदिर है। अच्छा, हिंदू का भी है और मुसलमान का भी है। बहुत मस्त जगह है ये। क्या बात है, धन्यवाद, थैंक यू सो मच। अभी दोस्तों हम जा रहे हैं ऊपर। भाई असं वाटायला का लँग्वेज चुकली आपली म्हणून, असं इंटरनॅशनल लोक असते तर सगळ्यांनीच पाहिलं असतं, हिंदीमध्ये असतं तर आपलं चॅनल। तर आपण सध्या चाललेलो आहोत मित्रांनो मंदिराच्या दिशेनं। वरती मस्जिद आणि मंदिर आहे, तर असं खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं। भाई हे संपूर्ण शहर दिसायला या ठिकाणावरून, क्या बात है, काय पाहिजे याच्यापेक्षा। आणखी वर गेल्याच्या नंतर तर खूप छान दिसणार आहे सगळं शहर आहे। आए भी होगा तो भाई कहाँ से हो? कहाँ से हो भाई आप? बिहार से हो। बहुत बढ़िया लुक दिया है आपने, बहुत अच्छी पिक्चर आ रही है आपकी। तर पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीचे भले मोठाले आपल्याला पुढच्या साईडला दगड पाहायला मिळत आहेत। आता दुपारचे 3:30 वाजले तर आणि आम्ही पाणी सुद्धा प्यायला घेतलेलं नाही। काय बी म्हणा देणार, मजा यायला लागली बरं का, मजा आली म्हणलं। क्या बोली थी? तर खूप जास्त परेशानी आहे या ठिकाणावरून वरती जात असताना आपल्याला, म्हणजे धापा भरायला लागलात। खरं म्हणजे आपल्या रायगड पुढे काहीच नाही, शून्य आहे, पण खूप दिवसाचा एक अनुभव नाही आता वरती किल्ल्यावरती असं चढण्याचा, त्याच्यामुळे थोडंसं धापा भरल्यासारखं राहिलंय। मित्रांनो ती समोरचा जो चिरा दिसतोय तुम्हाला, खूप मोठा जो दगड आहे, त्या दगडाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही मुलं दिसत आहेत बसलेली। तर आतमध्ये समथिंग काहीतरी असेल जे की आपल्याला आता बघायला जायचंय। चला बघूयात आतमध्ये काय आहे। कैसा लग रहा है पूरा शहर? नो कमेंट्स एंड दे डोंट वांट टू टॉक विथ अस, सो वी आस्किंग अनदर पर्सन। कैसा लग रहा है भाई ऊपर आकर? बहुत अच्छा, बहुत अच्छा। आपको मैडम? अगर दोस्तों जन्नत देखनी है तो हमें ऐसे मतलब बहुत सारे कष्ट झेलने पड़ते हैं, सत्य के साथ रहना पड़ता है। ये सब हो जाने के बाद जो नज़ारे हैं वो आप नहीं भूल पाओगे। जैसे कि ये पूरा का पूरा सिटी यहाँ से दिख रहा है, आप देख सकते हो। ये जो बहुत ही बढ़िया सीन आ रहा है। कैसा लग रहा है भाई यहाँ आकर? मजा लग रहा है एकदम माशाअल्लाह, एकदम बढ़िया। तर बघा मित्रांनो कसं आहे सगळं, संपूर्ण शहर या ठिकाणावरून आपल्याला दिसतंय आणि याच्यापेक्षा सुंदर काय असणार आहे। कैसे हो भाई?
बहुत अच्छा लग रहा है। कहाँ से हो? बिहार से। बहुत बढ़िया लग रहा है भाई को। भाई कहाँ से हो? ये भाई थक चुके हैं शायद, तो ये बात नहीं करेंगे, लेकिन जो भी है बहुत बढ़िया लग रहा है यहाँ पर आकर। और अभी हम गोलकोंडा किला की जो मंदिर है वो देखने के लिए जा रहे हैं। ॲक्च्युली इथं लोकांशी बोलत असताना जास्त तर आपल्याला हिंदीचाच वापर करावा लागत आहे, त्याच्यामुळं थोडंसं हिंदी मध्ये जास्त व्हिडिओ बनत आहे, पण खूप चांगलं आहे या ठिकाणी। आता भारी वाटायले, घामाचे पाट लागलेले आहेत। सोबत सेंट आणलाय, टेन्शन नाही काय असं। म्हणजे आज 15 ऑगस्टमुळं या ठिकाणी एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यांना सुट्टी आहे आणि सुट्टीचा सगळेच आनंद घेत आहेत। क्या है भाई अंदर? अंदर हाँ मंदिर है। मंदिर है। किस माँ का है? चला भाई चला। क्या है भाई अंदर? अंदर क्या है ऊपर देखने के लिए? अरे यार ये तो नहीं बोल रहे, शर्मा क्यों रहे हो भाई? सो गाईज आपण पोहोचलेलो आहोत फायनली ज्या ठिकाणी आपल्याला जायचं होतं। आदिनाथच्या तर काय म्हणजे कमरेवर हातच आहेत, खूप कंटाळा आहे बिचारा। सुट्टीचं घरी आराम करायचा तर अशा पद्धतीने मला क्लाइंब करायला लावलंय, असं त्याचं मत असेल बहुतेक। तर आपण फायनली मित्रांनो थोडंसं थंड ठिकाणी पोहोचलेलो आहोत। पूर्णपणे उन्हानं परेशान झालेले आपण आता देवी मातेच्या दरबारात आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता भाविकांनी झाडाला नमन वगैरे करत आहेत। वरती बहुतेक आहे ते मंदिर, आपण तिकडे जाणार आहोत। त्या अगोदर आमचा भाऊ कुठं आहे ते पाहावं लागेल आपल्याला। वाव, सीन तर खूप छान आहे। तर मित्रांनो आता आपण वरती जाऊयात मस्जिद पाहण्यासाठी। इकडे आपल्याला हिंदू भाविक पण पाहायला मिळतात आणि कारण की इथं शेजारीच मंदिर आहे देवीचं। तर हा भारत देश आहे, भारतामध्ये असं घडतं सगळं। क्लास पद्धतीची गर्दी आहे वरती। तिथं सगळे लोक आहेत, फोटो सेशन वगैरे चालू आहे बऱ्यापैकी। मस्जिदच्या समोरच आपल्याला ही एक जागा पाहायला मिळते, पाहू शकता। काय आहे आता कोणाला तरी विचारावं लागेल। मित्रांनो या जी तुम्हाला इमारती दिसत आहेत समोरच्या भागामध्ये, तर हे एक धान्याचं कोठार आहे। आता याचा वापर त्या कुतुबशाहीमध्ये खूप सुंदर पद्धतीने केलेला होता। ॲक्च्युली ते व्यापारीच होते, हिऱ्याचा गनचा व्यापार करण्यासाठी ते या ठिकाणी येऊन इथं शासक बनलेले होते। इराणचे माणसं ही जी कुतुबशाही आहे, तर त्यांनी बघा तिथं टेक्नॉलॉजीचा असा वापर केला जी तुम्हाला ही आपण चढत असणारं कोठार दिसत आहे। हे धान्याचं कोठार त्यांनी दुश्मनापासून वाचवण्यासाठी याला चिटकूनच मस्जिद बनवलेले आहे। दूरवरून आपल्याला असं वाटतं ही मस्जिद आहे, परंतु ॲक्च्युली हे धान्याचं कोठार आहे आणि त्याच्यामुळं याच्यावर हल्ला वगैरे तोफेनं होत नसायचा। अशा पद्धतीचं एक सुंदर पद्धतीचं आपल्याला त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम दिसतं आणि हे खूप छान आहे। आपण आजही या ठिकाणी पाहू शकतो, खूप सुंदर पद्धतीचे डिझाईन आहे।
कसा आहे सीन? ओय पाय स्लिपरी रे बॉ हे. मित्रांनो, या ठिकाणी हे जे आपल्याला मंदिर दिसतंय हे मंदिर स्पेशली ज्यावेळेस इब्राहिम कुली कृष्णदेवराय यांच्या जे विजयनगर आहे ते विजयनगरकडं गेले आणि तिथं त्यांनी आश्रय घेतला. तर त्यावेळेस विजयनगरमध्ये त्यांना लढाऊपणा शिकवला आणि त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्याच्याच मुलीसोबत त्यांचं लग्न लावून दिलं. त्यांच्यासोबत 8-10 हजार सैन्य देऊन या ठिकाणी गोलकोंड्याला त्यांना पाठवण्यात आलं. तर मग इथं त्यांचं स्वागत झालं आणि त्या ज्या की विजयनगर साम्राज्यातील मुलगी होती त्यांच्यासाठी हे मंदिर उभारलेलं आहे. तर हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं की एका बाजूला मस्जिद आणि एका बाजूला मंदिर असं एकाच ठिकाणी एकाच किल्ल्यामध्ये कसं काय. तर त्यावेळेस मित्रांनो हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीचा धार्मिक भेद एवढ्या जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी नव्हता. एक तेलुगू भाषिक राज्य या पद्धतीचा लास्टच्या काही दिवसांमध्ये कारभारही कुतुबशाहीमध्ये झालेला आपल्याला आढळतो, जे की त्यांनी येथील संस्कृती ॲडॅप्ट केलेली होती. आज आपल्याला हे बालिश पद्धतीचे माणसं तोफांवर वगैरे उभं राहिलेले दिसत आहेत. हैदराबाद हे नाव तेथील भागमती जी की शेतकऱ्याची मुलगी होती तिनं स्वतःचं नाव किंवा मग स्वतःचा धर्म मुस्लिम केल्याच्या नंतर हैदराबादचं नाव बदलून म्हणजेच जे की भागमती नाव होतं त्याच्यावरून हैदराबाद असं ठेवण्यात आलेलं आहे. हैदराबादचे याच्या अगोदर 3 नाव होते. अशा पद्धतीने हे 4थं नाव आहे. तर खूप सुंदर अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेल. येथील तुम्हाला राजाच्या बिल्डिंग्स, अश्वशाळा, त्याच्यानंतर अंबरखाना या गोष्टी तुम्हाला खाली पाहायला. मी तर आश्चर्य करतोय की एवढं म्हणजे नाही का मुघलांचं, निजामांचं, कुतुबांचं राज्य असताना पण हे मस्जिद. मित्रांनो, या किल्ल्याची खासियत म्हणजे आपल्याला हे जे दगड दिसत आहेत या दगडांवर हा किल्ला बांधलेला आहे आणि किल्ला मित्रांनो खालून वर बांधत न जाता वरून खाली बांधत आलेला आहे आणि फक्त दगडावर आधारित हा किल्ला असल्यामुळं याला कसल्या पद्धतीचं बेसमेंट वगैरे नाही. तर याच्यामध्ये गूळ, गम, त्याच्यानंतर चुन्या अशा पद्धतीचा वापर करून फक्त दगडाला दगड चिकटण्याचं काम केलेलं आहे. आणि जगदंबा देवीचं हे मंदिर एकदम सुंदर आहे. रामदास स्वामींनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. एकदम अशाच पद्धतीचा मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण इतिहास पाहण्यासाठी तुम्ही नेक्स्ट पार्ट नक्की बघा. बालाजी मुंडे या आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच पार्ट लवकरच येणार आहे. स्थळ एक्सप्लोर करण्यासाठी तिथं खूप साऱ्या गुहा आहेत ॲक्च्युली. मायला ते बी एड जाऊन बोललं नाही. आपली तर काही इज्जतच नाही. चारमिनार मोठं असेल तर दिसत असेल ना.